वागळा मच्छी बनवते, फटफटा करते वागळा मच्छीचा. तेल तापला, आता कांदा टाकते. मच्छी तरी काय गावाला असो ना तर मुंबईला असो महागच नाही. पण गावच्या जरा हवामानावर, गावच्या पाण्यावर बरीच लागतात. आता कढीपत्ता टाकला. लाल तिखट चवीपुरता टाकायचा, ज्याला तिखट पाहिजे तसं टाकायचं. हळद, आता हे एकजीव करतं आणि मग हा मसाला वाटून घेतलेला आहे. टोमॅटो, अद्रक, लसूण, कांदा कच्चा, ओला खोबरा असं हे वाटून घेतलेलं आहे. ते तेलात परतून घ्यायचं. ह्याला एक कढी येऊ दिला ना, मग नंतर मच्छी टाकायची. अंग धरून बनवायचा फटफटा. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. भातावर आणि भाकरीवर दोन्ही चालेल असं बनवायचं. कोकम कुठे ठेवलाय? आम्हाला आंबट लागतं म्हणून आम्ही कोकम टाकतो. काय लोक ना बिना कोकमाची मच्छी करतात, पण आम्हाला ते आंबट लागतं. आम्हाला कोकमच टाकायचं आवडतं. आता ही मच्छी टाकून घेते. 15 ते 20 मिनिटात चांगली मच्छी शिजतं फास गॅसवर. ही वागळा मच्छी, ही बघा अशी वागळा मच्छी. ती कमरेला पण चांगली असते ना. हाडं दुखत असली, कंबर दुखत असली तर ती बरी असते तब्येतीला. सकाळी जाऊन आणल्या मिस्टरांनी. आमचा काय वैभवडीचा बाजार. रिक्षा घेते 300 रुपये जाण्याची, येण्याचे 300 रुपये. पण लांब आहे तर रिक्षाशिवाय आम्ही मुंबईवाली जाऊ शकत नाही. गावची लोक जातात कशी कशी.
आम्हाला ते चालायला जमत नाही एवढे लांब. ते शिजू देते. 20 मिनटं चांगली शिजली की मग गॅस बंद करून टाकते.